हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए, साथ ही बेल आइकन को दबाइए क्योंकि यहाँ पे आपको रेगुलर स्मार्ट स्टडी स्किल, द हिंदू न्यूज़पेपर, डेली करंट अफेयर, यूपीएससी आंसर राइटिंग, यूपीएससी एमपीएससी कंबाइन दोनों 20-21 से रिलेटेड वीडियोस मिलते रहेंगे। Hi guys, welcome to our new channel, that's the UPSC champion channel 2 minute series tips and tricks. So today's lecture going on GC Leong म्हणजेच फिजिकल अँड सर्टिफिकेट जिओग्राफी. त्यामध्ये आपण ऑल चॅप्टर क्लायमेट फिजिओग्राफी हे टोटल 25 चॅप्टर आहेत ते मराठीमध्ये मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. सो जास्तीत जास्त आपण इंग्लिशमध्येही प्रिपेअर करूया जेणेकरून प्रीचे जे वर्ड्स आहेत जे लाईन्स आहेत ते डायरेक्टली यातून उचलल्या जातात. सो इंग्लिश ही लँग्वेज खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर जर आपलं चॅनल महत्त्वाचे म्हणजे आपलं चॅनल आहे ते UPSC MPSC आणि कंबाईनसाठी अपडेट व्हिडिओज घेऊन येतं, लेटेस्ट व्हिडिओज घेऊन येतो. सो प्लीज तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. सो स्टार्ट करूया आपण. द अर्थ अँड युनिवर्स फर्स्ट चॅप्टर आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सप्लोरिंग द अर्थ. जर आपली गॅलेक्सी बघितली तर मिल्की वे गॅलेक्सीपासून आहे, ज्यात जवळपास 100 मिलियन स्टार्स आहेत. आणि सूर्यप्रकाशाचा वेग जर पाहिला तर सूर्य ते पृथ्वी यात पोहोचण्यासाठी म्हणजे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 8 मिनिटं आवश्यक असतात. देन सोलार सिस्टीम पाहिलं तर 9 प्लॅनेट्स आहेत, 9 ग्रह आहेत. हे जर कशा प्रकारे फिरतात तर इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजेच अंडाकृती आकारात फिरतात. देन सूर्याचं जर टेम्परेचर पाहिलं तर 6000 डिग्री आहे, 6000, आणि ते जवळपास 20 मिलियन डिग्रीपर्यंत वाढू शकतं. देन पाहिलं तर नेक्स्ट आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. फर्स्ट आहे मर्क्युरी, दॅट्स बुध. ओके, सगळ्यात स्मॉलेस्ट आहे आणि जवळपास याच्या इयरमध्ये म्हणजे सूर्याभोवती फिरायला याला 88 डेज लागतात. ओके. देन व्हिनस आहे. व्हिनस जर मर्क्युरीचं जर डिस्टन्स पाहिलं ह्याच्यापासून सूर्यापासून तर ते जवळपास 36 म्हणजे 36 मिलियन माइल्स आहे. देन पाहूया आपण व्हिनस. व्हिनस म्हणजे शुक्र. हा जवळपास अर्थचे ट्विन आहे कारण सगळ्यात मास डेन्सिटी सेम आहे आणि याला पण एक सॅटेलाइट पण याला एक पण नाही आहे. देन आपण कम्स टू द अर्थ. अर्थ व्हेरी इम्पॉर्टंट. याचा एकच सॅटेलाइट आहे ते म्हणजे मून. ओके. याचे जर पृथ्वीचे जर सूर्यापासून जर अर्थ डिस्टन्स पाहिलं तर 93 मिलियन माइल्स पर्यंत आहे. सो नेक्स्ट पाहूया आपण. पाहूया आपण चंद्र. हा एकच सॅटेलाइट आहे, नॅचरल सॅटेलाइट आहे. हा 2,38,900 माइल्स पृथ्वीपासून लांब आहे. देन हा ईस्टवर्ड रिव्हॉल्व करतो म्हणजे पूर्वेनुसार फिरतो आणि याला जे पूर्ण कंप्लीट करायला एक रिव्हॉल्युशन 27 डेज लागतात. ओके, 27 दिवस लागतात. देन फोर्थ प्लॅनेट आहे मार्स. मार्स म्हणजे मंगळ. इथे जर पॉसिबिलिटी आहे की इथं ह्युमन वगैरे मिळू शकतात. देन इथं जर बघितलं तर यांचं स्ट्रक्चर आहे की डार्क पॅचेसने भरपूर भरलेलं आहे. आणि नेक्स्ट टू म्हणजे आपल्या सायंटिस्ट आहेत ते आता प्रयत्न करत आहे की मंगळावर पोहोचण्याचा लवकरात लवकर. सो मंगळयान वगैरे तयार केलेलं आहे. देन पाहिलं तर सॅटेलाइट एक पण नाही आहे याला. देन नंतर सगळ्यात नेक्स्ट वन म्हणजे फिफ्थ, इट्स ज्युपिटर म्हणजे काय, गुरु. ओके. हा लार्जेस्ट आहे आणि याची सूर्यापासून जर डिस्टन्स पाहिलं तर 485 मिलियन माइल्स आहे. ह्याला जवळपास याचं टेम्परेचर -20 म्हणजे -200 डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच -130 डिग्री असतं. इज व्हेरी कोल्ड. देन याचं सॅटेलाइट सगळ्यात जास्त सॅटेलाइट आहेत. सो इट्स 12 सॅटेलाइट, 12 याचे नॅचरल उपग्रह आहेत. ओके, अगेन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. देन पाहूया आपण सॅटर्न. सॅटर्न दॅट शनी. ह्याचं जर पहिलं 29.5 इयर्स लागतात याला कम्प्लीट ऑर्बिट. ओके, सूर्याभोवती फिरण्यासाठी याला 29.5 वर्ष लागतात. देन याच्याभोवती 3 रिंग्स आहेत आणि याला 9 सॅटेलाइट आहेत. एवढंच महत्वाचं आहे. देन याचा कलर जर बघितला तर फेंट ब्लूइश ग्रीन डिस्क आहे. टेलिस्कोप पासून पाहू शकतो आपण याला. देन काय आहे, 50 टाइम लार्जर दॅन अर्थ, 50 पटीनं मोठा आहे अर्थपेक्षा. आणि देन 50 पटीनं जड पण आहे. ओके. देन कम टू द युरॅनस. युरॅनस. ओके. युरॅनसमध्ये स्ट्रक्चर आहे ऑर्बिट अराउंड मध्ये सन इज क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके. जर ऑल बघितलं तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मूव्ह करतात. युरॅनस हा एकच ग्रह आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ईस्ट टू वेस्ट फ्लोईंग करतो. ओके, रिव्हॉल्व करतो.
आणि ह्याला जवळपास 5 सॅटेलाइट आहेत, 5 उपग्रह आहेत. देन पाहिलं तर सोलार सिस्टीममध्ये आणखी 2 ग्रह आहेत, ते म्हणजे नेपच्यून आणि प्लेटो. बट यांचा इरेग्युलर ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट आहे, म्हणजे कधी दिसतात 4 वर्षातनं एकदा, कधी 2 वर्षातनं एकदा दिसतात. ओके, सो इट्स इरेग्युलर ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट. ओके, सो नेपच्यून जर बघितलं क्लोजली तर युरेनसच्या जवळ आहे नेपच्यून. ह्याला 2 सॅटेलाइट आहेत, उपग्रह 2 आहेत आणि हा प्रोबॅबली खूप कोल्डर आहे. ओके, खूप थंड आहे. देन प्लुटो. प्लुटो इज लास्ट ग्रह आहे आपला, स्मॉलर दॅन अर्थ. ओके, अर्थपेक्षाही लहान आहे तो. नॉट सर्क्युलर बट इलिप्टिकल मध्ये फिरतो. ओके, देन आहे सन ड्युरिंग द पेरिहेलियन इज 2766 मिलियन माइल्स, म्हणजेच सनच्या जवळ असतो. त्याचं डिस्टन्स आहे 2766 मिलियन माइल्स दोघांचंही. आणि देन सनच्या जेव्हा जो लांब असतो तेव्हा 4566 मिलियन्स एवढं त्याचं डिस्टन्स असतं नेपच्यूनचं. ओके, प्लुटोचं पाहिलं तर नो लेस दॅन. ओके, प्लुटोचं जर वर्ष पाहिले आपण एक सूर्याभोवती फिरायला, तर 247 इयर्स लागतात. सो खूप महत्वाचं आहे. देन नोन अबाउट द लास्ट 2 प्लॅनेट्स. ओके, ही दोघं लास्ट एक्स्ट्रीम आहेत. देन शेप ऑफ द अर्थ. शेप ऑफ द अर्थ इट इज अ स्फेरिकल आहे महत्वाचं. देन याचा शेप आहे तो कसा आहे, जिओइड शेप आहे, म्हणजे अर्थ शेप आहे तो अंडाकृती. त्याला जिओइड म्हणतात, GEOID. ओके, सो डायमीटर वगैरे काय गरजेचं नाही यात. नेक्स्ट घेऊया आपण एव्हिडन्स ऑफ अर्थ स्फेरिसिटी. ओके, थेरीज आहेत की अर्थ गोल आहे. सो त्यानुसार थेरीज आपण 1 बाय 1 पाहूया. आहे सरकम नेव्हिगेशन ऑफ द अर्थ. ओके, पहिली थेरी आहे ही मांडलेली कोणी, तर फर्डिनांड मॅगेलननं 1519 ते 1522. यामध्ये असं होतं की पृथ्वी स्थिर आहे, फ्लॅट आहे आणि सूर्य पृथ्वीवर फिरतो, अशी संकल्पना होत्या. पण ह्यानं पहिल्यांदा आपल्या जहाजात घेऊन राऊंड ऑफ वर्ल्ड म्हणजे जगाचं त्यानं पूर्ण प्रदक्षिणा घातली जगाला. आणि त्यातून त्याला सांगितलं की पृथ्वी गोल आहे, कारण मी त्याच ठिकाणी येऊन पोचलेलो आहे आणि जर चौकोन वगैरे असते तर मी पडलो असतो, पण तसं काय नाही. सो पृथ्वीचं गोल आहे असं त्यानं पहिल्यांदा अजम्पशन मांडलेलं होतं. द नेक्स्ट आहे, देन नेक्स्ट सर्क्युलर होरिझन म्हणजे काय, क्षितिज आहे, गोल क्षितिज आहे सांगितलेलं. देन शिप्स विजिबिलिटी. ओके, शिप्स विजिबिलिटी आहे. देन नेक्स्ट आहे सनराईज अँड सनसेट. ओके, ही एक थिअरी आहे की जी टॉवर वगैरे आहेत ना, त्यानुसार पण अजम्पशन केलं होतं की पृथ्वी ही गोल आहे. देन सनराईज अँड सनसेट आहे. सनसेट अँड सनराईज बघितलं तर रोटेट्स सो वेस्ट टू ईस्ट. ओके, वेस्ट टू ईस्ट फिरतं. देन प्लेस्ड ईस्ट सी द सन अर्लियर दॅन दोज द इन द वेस्ट. ओके, जे वेस्टला आहेत त्यांना सन लवकर दिसतो. देन इकडे नेक्स्ट अशी थेरी म्हणली होती, त्यामुळेच काय सन हा कसा तर गोल आहे. देन लुनार इक्लिप्स आहे, त्यात शॅडो ऑफ कास्ट बाय द अर्थ ऑफ द मून ड्युरिंग द लुनार इक्लिप्स इज ऑलवेज सर्क्युलर. ओके, देन आहे प्लॅनेटरी बॉडीज ऑर स्पेरिकल आहेत प्लॅनेटरी बॉडीज. देन ड्रायव्हन पोल्स लेवल ग्राउंड ऑन द कर्व अर्थ. ओके, म्हणजे ते पोल्स वगैरे जर पाहिलं आपण तर खाली डायग्राम मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, एवढं काय जास्त इम्पॉर्टंट नाही. देन एरियल फोटोग्राफ्स. ओके, एरियल फोटोग्राफ्स आहे म्हणजे हाय अल्टिट्यूड किंवा जर रॉकेट किंवा सॅटेलाइट पासून जर घेतली तर पृथ्वी कशी दिसते, तर गोल दिसते. ओके, एवढंच आहे. देन आहे अर्थ मुवमेंट, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. देन माणूस हा नेहमी कॉन्शियस असतो, त्यासाठी अपॅरंट मुवमेंट ऑफ द सन. जर त्यातनं जर पहिलं तर म्हणलं पृथ्वीचं, तर पृथ्वी स्वतःभोवती रोटेट करते, स्वतःभोवती फिरते. कसे फिरते, वेस्ट टू ईस्ट फिरते. त्याला फिरण्याचा जो कार्यकाळ आहे तो 24 तास लागतो आणि त्यामुळेच आपल्या इथं डे अँड नाईटचा इम्पॅक्ट पडतो. देन रिव्हॉल्व्स अराउंड द सन आहे. ओके, पृथ्वी सूर्याभोवती फिरते पृथ्वी. ती फिरण्यासाठी जवळपास 365 डेज लागतात आणि त्यामुळे सीझन आणि इयरमध्ये बरोबर सीझन होणार आहेत. ओके, समर दॅट इज समर, विंटर अँड मान्सून. ओके, सो नेक्स्ट डे अँड नाईट. तर सनच्या समोर जर भाग आहे त्या भागाला आपण डे असं कंक्लूड करतो आणि सनच्या बरोबर बॅकग्राऊंड त्या पृथ्वीच्या बरोबर बॅक सरफेसला आहे, जिथं अंधार आहे ब्लॅक, तिथं आपण नाईटचं कंक्लूड करतो. ओके, सो इट इज इझी. देन सनराईज अँड सनसेट ऑलवेज नो. देन अर्थ रिव्हॉल्युशन अगेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिव्हॉल्युशन आहे जर पृथ्वी बघितलं तर इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते सूर्याच्या आणि ते फिरण्याचा जो वेग आहे त्याचा तो 18.5 माईल पर सेकंद आहे. देन नेक्स्ट आहे
रिव्हॉल्युशन म्हणजे पूर्ण सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 डेज लागतात. ओके, 1/4 365 1/4 डेज लागतात. पण त्याला आपण इयर म्हणतो. त्यामुळेच काय होणार आहे की हा शेवटचं आहे 4-5 दिवस प्रत्येक वर्षाचे, ते धरून 4 वर्षांनी एकदा लीप इयर येतं. ओके, लीप इयरमध्ये काय एक्स्ट्रा डे कन्क्लूड असणार आहे, एक एक्स्ट्रा 366 डेज असणार आहे. 4 वर्षातनं एकदा लीप इयर येतो. ओके, 366 डेज असतात. कशामुळे? तर 1/4 डे दर वर्षाला इन्क्रीज होतं आणि ते आपण जनरली धरत नाही, कारण आपलं जे वर्ष आहे ते 365 दिवसांचं आहे. देन व्हॅरिंग लेंथ अँड डे नाईट. जर सिच्युएशन बघितली, स्ट्रक्चर बघितलं, तर इक्लिप्टिक मध्ये झुकलेले आहे. इक्लिप्टिक म्हणजे काय? थोडेसे झुकलेले आहे, म्हणजे 67.5 अंशांनी झुकलेले आहे. आणि त्यातून आपण परपेंडिक्युलर मग पृथ्वीची साईज करण्यासाठी एक परपेंडिक्युलर ॲक्सिस केलेला आहे. ओके, जर नदर विंटरमध्ये पाहिलं तर विंटरमध्ये नदर्न हेमिस्फिअरला काय होणार आहे, म्हणजेच आर्टिक झोनला काय होणार आहे, थोडं थोडं डार्कनेस हळूहळू वाढणार आहे. आर्टिकमध्ये हे सगळं विंटरमध्ये चालू आहे. ओके, इन आर्टिक म्हणजे काय? नदर्न पोल तिथं काय होणार आहे? डार्कनेस वाढणार आहे. आणि त्याचबरोबर किती तारीख? 22 डिसेंबरच्या जवळपास. ओके, आणि त्याच वेळेला जर खाली बघितलं, म्हणजे आर्टिक सर्कल आहे, तिथं काय होणार आहे? होल डे मध्ये डार्कनेस असणार आहे. ओके, होल डे म्हणजे दिवसभर डार्कनेस असणार आहे. कधी? विंटरमध्ये. ओके, 22 डिसेंबरला. अगेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दे ते जवळजवळ वाढत जाऊन जवळपास विंटरमध्ये 6 महिने तिथं काय असणार आहे? डार्कनेस असणार आहे. ओके, त्याचबरोबर जर समरला बघितलं, म्हणजे उन्हाळ्यात बघितलं, तर मिड समर 21 जूनला काय असणार आहे? 24 तास इथं काय असणार आहे? कंटिन्युअस डे लाईट असणार आहे. ओके, 24 तास कंटिन्युअस तिथं सूर्यप्रकाश असणार आहे. आणि तेच वाढत जाऊन जवळपास 6 महिने तिथं काय होणार आहे? तर जवळपास 6 महिने तिथं डे लाईट असणार आहे. सो इट इज अ आर्टिक सर्कलला त्याला एक नेम आहे स्पेसिफिक, आर्टिक आर्टिक लँड ऑफ मिड नाईट सन. ओके, लँड ऑफ मिड नाईट सन आपण त्या आर्टिक सर्कलला म्हणतो. ओके, अशा प्रकारे जर बघितलं 22 डिसेंबरला, तर नाईट असणार आहे ऑल डे. आणि जर बघितलं तर 21 जूनला काय होणार आहे? 24 तास इथं काय असणार आहे? तर डे असणार आहे. ओके, सो ही तारीख का महत्वाची आहे तारखं? अशा प्रकारे नाईट अँड डेज व्हॅरी होतं आर्टिकमध्ये. देन आपण डायग्राम पाहूया. 21 मार्चला काय असणार? स्प्रिंग इक्विनॉक्स असणार आहे. आणि 23 सप्टेंबरला काय असणार आहे? ऑटोमन इक्विनॉक्स. म्हणजे त्यावेळी काय असणार आहे? डे अँड नाईट इक्वल प्रपोर्शनमध्ये असणार आहे. ओके, डेच आणि नाईटचं टायमिंग आहे ते इक्वल असणार आहे. सो तारखा विचारतात 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. ओके, खालचं आहे ते ऑटोमन इक्विनॉक्स, डायरेक्टली वर्ड येऊ शकतो. आणि देन वरचं आहे ते नदरमध्ये स्प्रिंग इक्विनॉक्स. ओके, सो 21 मार्चला काय होणार आहे? ऑल डे असणार आहे अंटार्क्टिकमध्ये. आणि अंटार्क्टिकमध्ये ऑल नाईट कधी असणार आहे? 23 सप्टेंबर. देन इकडे घेऊ आपण इंडियन समर. 21 जूनला इंडियन समरमध्ये आर्टिकमध्ये डे असणार आहे. आणि इकडं नाईट कधी असणार आहे? तर 22 डिसेंबरला. ओके, इज व्हेरी इझी. सॉरी, परत एकदा एक्सप्लेन करतो. ओके, इन डिटेलमध्ये. तर सनचे 4 कृत्य आहेत, 4 पृथ्वीच्या स्टेबल ॲक्शन्स आहेत. 1 2 3 4 त्यानुसार आपण एक ठराविक पोझिशन ठरवलेले आहेत. आणि त्यावेळी काय इम्पॅक्ट होतो त्या पोझिशनचा, सो ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. ओके, सनचे पहिला वर खाली घेऊया. ओके, स्प्रिंग इक्विनॉक्स आणि ऑटोमन इक्विनॉक्स ह्या 2 अशा सिच्युएशन आहेत वर आणि खाली, म्हणजे अप अँड डाऊनच्या, की यावेळी जे पृथ्वीवरचं जे वातावरण आहे आणि ते डे अँड नाईटचं प्रपोर्शन आहे ते इक्वल असतं. ओके, सो डे अँड नाईटचं जे टायमिंग आहे ते इक्वल असतं. आणि इकडं जर बघितलं खाली, तर या ठिकाणी पण डे आणि नाईटचं टायमिंग आहे ते इक्वल असतं. सो त्या प्रकारे आपण त्यांना इक्विनॉक्स म्हणतो. दोन्हीही पोझिशन महत्वाचे आहेत. जे वरचं आहे ते स्प्रिंग इक्विनॉक्स आहे आणि खाली आहे ते ऑटोमन इक्विनॉक्स आहे. सो हे महत्वाचं आहे, कारण ह्या पोझिशनला फक्त काय होणार आहे? दोन्ही टायमिंगला काय होणार आहे? तर डे आणि नाईट इक्वल असणार आहेत. ओके, सो वरचे आहे 21 मार्चला आणि खाली आहे 23 सप्टेंबरला. ओके, अशा प्रकारे इक्वल डे इक्वल नाईट असणार आहे. देन पाहिलं तर ह्या 2 पोझिशन आहेत लेफ्ट अँड राईटच्या. या पोझिशनला काय होणार आहे की एका ठिकाणी, म्हणजे जो वरचा पार्ट आहे पृथ्वीचा इक्वेटर पासून आणि सदनचा पार्ट. ओके, नदन आणि सदन आपण कन्क्लूड करूया. सो ह्या 2 पोझिशन आहेत. लेफ्टला नदनला काय होणार आहे? तर ऑल डे डे असणार आहे. ओके, दिवस असणार आहे ऑल डे. सो ती पोझिशन आहे. आणि जर राईटला बघितलं तर इथं काय असणार आहे? तर
अशी एक पोझिशन असणार आहे की इथं जो सदनचा पार्ट आहे तिथं ऑल डे नाईट असणार आहे. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन सिम्पल इज दॅट उत्तरमध्ये इकडची जी लेफ्टची पोझिशन आहे ती उत्तरमध्ये काय होणार आहे, तर सगळ्यात जास्त इथं डे असणार आहे ऑल डे, आणि जो खालचा रिजन आहे दक्षिणेचा तिथं नाईट असणार आहे ऑल डे. ओके, एवढं तर सिम्पल आहे. देन राईटला आहे जो सदनचा पार्ट आहे, खालचा पार्ट आहे तिथं ऑल डे डे असणार आहे, ऑल दिवस. आणि देन वरचा आहे नदनला तिथं काय असणार आहे, ऑल डे काय असणार आहे, नाईट असणार आहे. ओके, अंधार असणार आहे दिवसभर. सो या दोन्ही पोझिशन आणि वरच्या दोन अशा चारही पोझिशन खूप महत्वाच्या आहेत. सो तारखा आहेत. 21 जूनला काय असणार आहे, 21 जूनला जो वरचा पार्ट आहे आर्टिक रिजनचा तिथं काय असणार आहे, ऑल डे असणार आहे. ओके, दिवसभर काय ऊन असणार आहे. ओके, आणि त्याचबरोबर त्याची अपोजिट बघितली तर इकडे काय असणार आहे, तर नदनला खाली खाली काय असणार आहे, तर ऑल डे असणार आहे. ओके, त्याच कम्पॅरेटली त्याचा ऑपोजिट साईड असणार आहे त्याला ऑल नाईट असणार आहेत. ओके, इझी. 21 जून, 22 डिसेंबर. त्यानंतर आले हे वरचं आणि खालचं सिच्युएशन, ही 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. ओके, सो यात काय जास्त फरक नाही कारण इक्वल डे इक्वल नाईट असणार आहेत. सो महत्वाचं आहे. देन नेक्स्ट सदर्न हेमिस्फिअर. ओके, नेक्स्ट आहे द अल्टिट्यूड ऑफ द मिड सन. ओके, आपली पृथ्वी कललेली आहे 66.5 अंशातून. सो त्याचा इम्पॅक्ट म्हणजे व्हर्टिकली ओव्हरहेड ॲट द इक्वेटर, व्हर्टिकली ओव्हरहेड आहे. सो 2 दिवस आहेत, त्यामध्ये काय होणार आहे सर, सगळ्यात मोठा दिवस असणार आहे. सो तो 21 मार्च आणि 21 सप्टेंबर या दिवशी काय होणार आहे, तर आपल्या डेचं प्रपोर्शन सगळ्यात जास्त असणार आहे, नाईटचं कमी असणार आहे. ओके, सो महत्वाचं आहे. देन वर्ल्ड इक्वल डे इक्वल नाईट. इक्विनॉक्स म्हणजे काय, की सगळे जगातच पूर्ण सगळीकडे काय असणार आहे, इक्वल डे इक्वल नाईट असणार आहे. सो 21 जूनला जून ऑफ समर सॉल्स्टाईस म्हणतात. ओके, तिथं सगळ्यात मोठा हे असतं. त्यामध्ये एक्सप्लेन केल्याप्रमाणेच आहे. सो डोंट वेस्ट टाइम. पुढचं घेऊया आपण फास्टमध्ये. सीझन अँड चेंजेस इफेक्ट ऑन टेम्परेचर. ओके, ऑब्लिक सिरीज फायनाईट वगैरे आहे. नाही, 3 सीझनमध्ये डिवाइड झालेलं आहे. याचा इम्पॅक्ट सूर्याभोवती फिरण्यामुळे ते कुठलं आहे, समर, मान्सून आणि विंटर. देन नेक्स्ट डाऊन अँड ट्विलाईट म्हणजे काय, पहाड आणि संध्याप्रकाश म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त. ओके, मग डाऊनचं किती असणार आहे, 6 AM to 12 PM असणार आहे. आणि जे ट्विलाईट आहे ते 6 PM ते 12 AM असणार आहे. ओके, तेवढंच आहे, जास्त काय डेप्थमध्ये नाही. डाऊन जर बघितलं, सन रायझेस अँड फुल डे अँड ट्विलाईट इज द सनसेट अँड फुल नाईट. ऑब्लिक पाथ असणार आहे यांचं, त्यामुळे होतं. ओके, पिरियड ऑफ रिफ्रॅक्टिक लाईट इज लॉंगर. देन आहे मॅथमॅटिकल लोकेशन ऑफ प्लेसेस अँड ग्लोब. मॅथमॅटिकल प्लेसेस आहे, एवढं काय गरजेचं नाही. ईस्ट अँड वेस्ट पॅरल टू इक्वेटरला पॅरल आहेत. लॅटिट्यूड, रेखांश, अक्षांश ते आपण पाहणार आहोत. सो जर दिल्लीचं बघितलं, अशा प्रकारे अरेंज केलेलं आहे जेणेकरून मॅक्झिमम आपल्याला ते एखाद्या पर्टिक्युलर डिस्टन्सचं प्रॉपर लोकेशन कळेल. सो त्या प्रकारे नॉर्थ आणि साऊथ पासिंग द थ्रू द पोल्स वगैरे इंटरॅक्शन लॉन्जिट्यूडमध्ये तीन केलेलं आहे लॅटिट्यूडचं. देन आहे पिन पॉइंटर्स. दिल्लीचं जर बघितलं तर 28 डिग्री 37 मिनिट आहे. तो 33 डिग्री 55 साऊथ आहे सिडनीचं. सो हे काही विचारणार नाही. सो लॅटिट्यूड काय असणार आहे, तर अँग्युलर डिस्टन्स असणार आहे. एक अँग्युलर डिस्टन्स आहे जे पृथ्वीच्या म्हणजे इक्वेटर आहे ना मधला भाग, त्याला पॅरलल असणार आहे. एवढीच डेफिनेशन आहे. देन नेक्स्ट आपण पाहूया. जर यामध्ये 4 डिवाइड झालेला आहे. पहिला म्हणजे 0, इक्वेटर 0 असणार आहे. त्याच्या वरचं जे असणार आहे ते ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असणार आहे, ते 23 अंशातनं असणार आहे. त्याच्यावर असणार आहे ते टेम्परेट रिजन असणार आहे. त्यामध्ये 66.5 अंश असणार आहे. आणि सेम ॲज इट इज खाली असणार आहे. पोलला असणार आहे, पोलचं 0. ओके, पोलचं 90 असणार आहे. ओके, सो त्याच प्रकारे इक्वेटरच्या खाली पण इक्वेटरच्या खाली असणार आहे 23 अंश. ते ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असणार आहे. आणि त्याच्या खालीच म्हणजे असणार आहे टेम्परेट झोन, त्याला सदर्न टेम्परेट पण म्हणतो, त्याला 67 अंश. आणि पोल ॲज वी नो 90 डिग्रीज. ओके, सो सगळ्यात जास्त कॅन्सर, कॉपरिकॉन आणि इक्वेटोवर सूर्याच्या लंब किरण पडतात. सो इथं जास्त हीट असते. देन नेक्स्ट अंटार्क्टिक सर्कल. ओके, जो पॅरामीटर्स आहेत ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन वगैरे सगळं सांगितल्याप्रमाणेच. जास्त काय ग्रीनविच टाईम आहे की बरोबर पृथ्वीच्या मधून एक लाईन काढलेली आहे, ड्रॉ केलेली आहे उभी, आणि त्याला आपण प्राईम मेरिडियन असे हे करतो. हे 0 डिग्रीतनं फॉर्म केलेले आहे म्हणजेच ग्रीनविच. ओके, यानुसार आपण काय करतो तर टाइम ठरवतो. ओके, याचं
लोकल टाइम ठरवतो. तो ते ग्रीनविच ती 0 डिग्रीची आहे. त्याला आपण ग्रीनविच मीन टाईम असं कन्क्लूड केलेलं आहे GMT आणि त्यानुसार आपण वर्ल्डचं टायमिंग ठरवतो. सो नेक्स्ट आहे लॉन्जिट्यूड अँड टाईम. सो लोकल टाईम जर बघितलं तर पृथ्वी कशी आहे 360 डिग्रीची आहे. ओके, पर डे आपण 24 तास लागतात 360 डिग्री. त्यानं बघितलं 360 डिवाइड बाय जर 24 केलं तर 15 डिग्रीला 1 हॉवरमध्ये पृथ्वी फिरते. ओके, पृथ्वीचं स्वतःभोवती फिरण्याचं आहे ते एका तासाला 15 डिग्री पृथ्वी सरकते म्हणजे ईस्टवर्ड फिरते. ओके, मग ते जर प्रपोर्शन केलं तर 4 मिनिटात 1 डिग्री पृथ्वी फिरते. सो त्यानुसारच काय केलं ईस्ट वेस्ट टू ईस्ट फिरते. त्यामुळे काय येणार आहे आपल्यात जर 15 डिग्री आपण ईस्टला जात असलो तर ॲडव्हान्स 1 तास ॲड करायला लागणार आहे. ओके, आणि त्याच प्रकारे जर वेस्टला जात असलो तर 1 तास सबस्ट्रॅक्ट कमी करायला लागणार. ओके, आपली कशी फिरते वेस्ट टू ईस्ट फिरते. त्यामुळे काय होणार आहे की पृथ्वीचं जर आपण राईटला गेलो तर 1 तास त्यात मिळवायला लागणार आहे आणि लेफ्टला गेलो तर 1 तास मायनस करावं लागणार आहे. सो नेक्स्ट आहे ईस्ट गेन ॲड अँड वेस्ट लॉस सबस्ट्रॅक्ट. ओके, फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा. ईस्टला जाताना गेन ॲड आणि वेस्टला जाताना लॉस सबस्ट्रॅक्ट. ओके, एवढंच आहे. एवढं काही जास्त गरजेचं नाही. न्यूयॉर्कचं आहे 74 डिग्री. त्यामुळे 4 तास 56 मिनिट. ओके, सो अशा प्रकारे काढलं जातं. इथं आहे न्यूयॉर्क, देन लंडन आहे 0.5, सो इट्स 12. देन मून लंच, देन मद्रासमध्ये आहे प्लस 5 तास इथं ॲड करायला लागणार कारण 102 आहे. सो त्या टायमिंगपेक्षा 102 म्हणजे 5 तास 20 मिनिटं ॲड करावे लागणार आहेत. तो त्यानुसार जिथे लंडनमध्ये 12 वाजले असणार आहेत तिथेच त्याच वेळेला मद्रासमध्ये किती वाजणार आहेत तर संध्याकाळचे 6:48 वाजले असणार. त्याच वेळेला न्यूयॉर्कमध्ये 7:04 म्हणजे पहाटेच असणार आहे, लवकर असणार आहे. अशा ओके कळालं असेल. इकडे सबस्ट्रॅक्ट करायचं, इकडं गेन करत जायचं. देन स्टँडर्ड टाइम अँड टाइम झोन. ओके, सो इंडियन गव्हर्नमेंटची जी मेरिडियन लाईन ॲक्सेप्ट केलेली आहे ती म्हणजे 82.5 ईस्टला आहे. म्हणजेच आपलं जे स्टँडर्ड टायमिंग आहे ते 5 तास 30 मिनिट आहे. जे लंडनपासून जर आपल्याला बघितलं तर लंडनच्या इथं जर समजा 12 वाजले असतील दुपारचे तर आपल्या इथं किती वाजणार आहेत जवळपास संध्याकाळचे 5-5:30 वाजले असणार आहेत. ओके, सो अशा प्रकारे आपण कन्क्लूड केलेलं आहे. एवढं काही गरजेचं नाही. अटलांटिक आणि पॅसिफिक. ओके, अगेन इज व्हेरी इम्पॉर्टंट की अटलांटिक आणि पॅसिफिकमध्ये किती तासाचा फरक पडतो तर इट्स 5 तासाचा फरक पडतो. त्यानंतर इंटरनॅशनल डे लाईन त्यात काय असणार इंटरनॅशनल डेट लाईन डेट अँड चेंजेस द एक्झॅक्टली डे इन विच क्रॉस. ओके, मग त्यानुसार आपण धरतोय की मेरिडियन लाईनला इंटरनॅशनल डेट लाईन असणार आहे एक. ओके, ईस्टवर्ड क्रॉसिंग जे आपण ईस्टवर्ड जर क्रॉसिंग केलं तर काय होणार आहे ती त्या दिवसाचा आपण एक दिवस ग्राह्य धरतो. ओके, सो ही कुठनं चालू आहे तर नॉर्थ अमेरिका आणि आशियाच्या मधूनही गेलेले आहे. सो डायग्राममध्ये दिसत आहे पॅसिफिक ओशनमधून गेलेले आहे. इकडं नॉर्थ अमेरिका आहे राईटला आणि तिकडं आशिया आहे. ओके, एक डेट लाईन आहे प्रॉपर, फक्त डेचं कन्क्लूड करायला आहे, बाकी काय नाही आहे. देन आहे ओके, अशी एक प्लेस आहे ज्यातून जर क्रॉस आपण करत असलो तर त्याचं इक्वेशन जवळपास 24 हॉवरचं पडतं. ओके, म्हणजेच काय असणार आहे की एका दिवसाचा फरक असणार आहे कारण मध्ये समुद्र आहे जास्त प्रमाणात. सो समुद्राचं जर डिस्टन्स पाहिलं तर ते जवळपास 24 तासाचा पडतो. सो इट इज जनरली बघितलं तर. ओके, एवढंच आहे. सो थँक्यू सो मच. आजचं लेक्चर जर आवडलं असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि येणारे नवीन व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब करून लवकरात लवकर पहा जेणेकरून तुमची प्रिपरेशन हाय लेवलला जाईल. सो आम्ही मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सो लेक्चर बघितल्याबद्दल थँक्यू आणि लेक्चर जर आवडलं असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.